कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. काल तुम्हाला एक प्री टास्क मध्ये एक लिस्ट दिली होती इन्ग्रेडियंट्सची, तर तुम्हाला पाठ करायची होती. तुम्हाला लक्षात आहे काय काय आहे? हो. तुमच्या मागे तो सिटी मार्ट आहे. तुमच्याकडे फक्त 1 मिनिटाचा वेळ आहे. त्या सिटी मार्ट मधनं ज्या काय गोष्टी तुम्हाला आठवत आहेत त्या घेऊन यायच्या आहेत. तुमच्या ज्या मेंटर आहेत त्या तुमच्या बरोबर तिथे येणार नाही. तिथल्या तिथे जागेवर उभे राहून जर का तुम्ही त्यांना सांगू शकलात, मदत करू शकलात तर ठीक आहे, पण जाणार फक्त मुलं, त्या गोष्टी घेणार आणि बास्केटमध्ये टाकून घेऊन येणार. तुमची वेळ सुरू होते आता. घी घे फ्रेश क्रीम. माझ्या लक्षात होतं कुठं काय काय आहे, पण उगाच कालावा करायला तिने. अहो तो सोडा आहे दादा, तो सोडा आहे. सोडा नकोय आपल्याला, सोडा नकोय. हा चॉकलेट कंपाऊंड चेक कर. तिकडे तिकडून दूध घे, दूध. तांदूळ लवकर. पालक घे, पालक. 30 सेकंद राहिले, 30 सेकंद राहिले. इलायची घे. काठीबम पावडर असेल वर. गाजर, कोबी, कांद्याची पात, फरसबी आणि मिरची घ्या. मिरची मुठभर. जास्त हाती पार घे. येस. फ्रेशली ग्रेटेड कोकोनट हे लास्ट दिसते मला. बदाम. बदाम घे. Five, घे. four, वॉलनट घे. three, घे. त्यातलं दोन्ही पण two, घेतलं खालचंही. टोटल किती गोष्टी होत्या ऋषिकेश? माहित नाही. नाही. बरं किती आणल्या आहेत आपण? 6. आणि इकडे दीपक, टोटल किती होत्या? 11. सगळे आणले आहेत ना? नाही सर, रवा फ्रेशली ग्रेटेड कोकोनट नाहीये. ठीक आहे, नेक्स्ट. येस सुभाष दादा, किती गोष्टी होत्या 22. आणि किती आणल्यात? 9. क्या बात आहे. सर माझ्याकडे एक आयडिया आहे की आपण ह्या जोड्यांना एक छोटा टास्क देऊया. तो टास्क जर त्यांनी कम्प्लीट केला हा. तर ते इन्ग्रेडियंट्स त्यांना मिळवता येतील आपल्या मार्ट मधून. आज मी तुला असा टास्क देणार आहे की इथे एक मोठा बलून येणार आहे. त्या फुग्यावर तुला बसायचंय. त्या फुग्यावर बसताना तुला श्रुतीविषयी एक वाईट गोष्ट सांगायची. पाहायला म्हणलं हे काय रे बाबा. हा ना, माझे डोळ्यात फिरले. मी म्हणले का माझ्यामध्ये त्या अशा कुठल्याही गोष्टी नाही ज्या याला आवडत मला नाही. माहित होत्या त्या गोष्टी कुठल्या आवडत नाही त्या. हा. मी आवाज चढवला की त्यांच्या डोळ्यातनं पाणी येतं, हे मला खटक. दुसरी गोष्ट अशी आहे की काय तर सांगताना ते अशा चालत्यात. कशा मला सारखं बोलू देत नाही, ओरडू देत नाही. म्हणजे माझी सवय आहे ती की आवाज मोठा होऊन बोलू देत नाहीत मला. ओ, आवाज दाबला जातो ऋषिकेश रावांचा. सिटी मार्ट मध्ये जाऊन तुम्हाला जे राहिलेले पदार्थ आहेत ते घेऊ शकता. प्रणाली आणि दीपक या जोडीची, या तुम्ही पुढे या. तुला एक टंग ट्विस्टर आहे. फडकही मळक. फडक्याचं मळ मडक्याला आणि मडक्याचं मळ फडक्याला. ट्राय कर. फडकही मळक, मडकही मळक. फडकही मळक, मडकही फळक. फडकही मळक, फडकही मळक, मडकही मळक, मडकही मळक. फडक्याचं मळ मडक्याला, फडक्याचं मळ मडक्याला, मडक्याचं मळ फडक्याला मळ फडक्याला, मडक्याचं मळ फडक्याला. आम्हाला माफ करा. किती पदार्थ राहिले होते तुमचे? 3 सर. 3 पदार्थ. जाऊन ते पदार्थ घ्या. थँक्यू. थँक्यू सर. गायत्री आणि सुभाष, खूप सोपं आहे. आपण तुम्हाला काही पेपर कप्स देणार आहोत. ओके. ठीक आहे. आणि ते तुम्हाला त्याचा एक मनोरा रचायचा आहे. पण हातानी नाही, मग कोपऱ्यांनी. ओके, रेडी अँड गो. चला. हा.
सुभाष वा व्हेरी गुड. सुभाष दादा वा, 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 वा. छान छान छान. कम ऑन गायत्री. बोलायला अलाउड आहे आपल्याला दादा काय काय बोलली ते करत होते म्हटलं बोलायला अलाउड आहे काहीतरी वेगळंच वाटलं. Come on, गायत्री. वा वा तुमचे जे काही इन्ग्रेडियंट्स राहिले ते प्लीज जा. मधुराजी, श्रुती आणि ऋषिकेशला सांगूया की त्यांना नक्की काय बनवायचंय. तुम्हा दोघांना तिखट दशमीचा किसेडिया बनवायचा आहे विथ स्पिनॅच आणि चीज स्टफिंग. खूप छान खूप छान. मला परत एकदा सांगाल का? हे पण टंग ट्विस्टर बरं होतं. तिखट दशमी म्हणजे तिखट पराठा हा. आणि स्पिनॅच आणि चीजचं स्टफिंग करायचं. ओके पराठामध्ये ते स्टफ करायचं, अच्छा. फोल्ड करायचं आणि बटर मध्ये दोन्ही बाजूने शालो फ्राय करायचं. आबाबा. किती सगळं कळलं ना तुला. मला नाही कळलं सर. गावा दशमी नाही माहीत, गावाकडे राहू. दशमी आपण बनवतो. दशमी नाही माहित. नाही सर. मला पण नाही माहित. बरं काळजी नका करू, मी येईल. हा हा ठीक आहे ठीक आहे मधुराजी प्लीज यांना सांगा यांना काय करायचंय. काकडीचं सांदन विथ चॉकलेट वॉलनट ड्रिझल किंवा गनाश. सिम्पल एकदम सोपं. सो सांदन बेसिकली काय असतो, स्टीम केलेला केक असतो. तो स्टीम झाला की त्यावर गनाश घालायचं, वॉलनट आणि चॉकलेटचं. वॉलनट आणि चॉकलेट्स. मधुराजी यांना काय करायचंय. तुम्हाला पालकाचा गरगटा करायचंय आणि हर्ब राईस. ऍक्च्युली मधुराजी गायत्री एरवी ज्या भाज्या बनवतो ना त्या फतफतच होतात. आज मी खरकट आणि फतफत आहे दोन्ही. सुरुवात करायची. अँड युअर टाइम स्टार्ट्स नाव. इथे दशमी करायची आहे तुम्हाला. सो दशमीसाठी आधी पीठ मळावं लागेल. पीठ मळताना त्यामध्ये जिरं, लाल तिखट, मीठ घालायचं, थोडं तेल घालायचं हा. आणि पोळीची कणिक मळतो हा. तशी मळायची. चालेल आणि हे स्पिनच उकळायचं आहे ना. उकळायचं नाहीये. अच्छा पहिला म्हणलीत की पिठात मीठ, हळद, जिरं आणि चटणी टाक म्हणून म्हणजे तिखट ते टाकून म्हणून आपण पोळी बनवतो तसं करा. आयला म्हणजे हे सोपं आहे आपलं. आता आपण किती 40 म्हणलं तर 40 लाटून टाकू. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.